दलित हत्याकांडाविरोधात भीमसैनिकांनी दिले नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांना निवेदन। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। आता पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। लातूर जिल्ह्यातील दलित हत्याकांडाच्या घटनांमधील आरोपी विरुद्ध खुनाचे व अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच सीआयडी मार्फत चौकशी करून सदरील खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी। मयत दलित अत्याचारित युवक युवती विद्यार्थिनी व त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, अशा विविध मागण्यांसंदर्भात 9 ऑगस्ट रोजी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना निवेदन देण्यात आले। सदर घडलेल्या हत्याकांडात पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा लवकरच अर्धनग्न मोर्चा काढण्यात येईल, असा निवेदनाद्वारे इशाराही देण्यात आला। निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रिपाई आठवले पक्षाचे राज्य सचिव चंद्रकांत चिकटे, नांदेड येथील रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश संघटक विजयदादा सोनावणे, भीमशक्तीचे मोहन माने, प्राध्यापक अनंत लांडगे, ॲडव्होकेट अतिश चिकटे, मराठवाडा सचिव अशोक कांबळे, वंचित आघाडीचे सचिन गायकवाड, युथ पॅन्थर सामाजिक संघटनेचे संतोष वाघमारे, काँग्रेसचे यशपाल कांबळे, ब्ल्यू पॅन्थर संघटनेचे साधू गायकवाड, रिपाई आठवलेचे पक्षाचे नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्ष मिलिंद शिराढोणकर, मराठवाडा उपाध्यक्ष तथा नांदेड लोकसभा अध्यक्ष सुखदेव चिखलीकर, नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष सचिन सांगवीकर, नांदेड शहर सरचिटणीस प्रतीक सोनावणे, नांदेड जिल्हा सचिव रामा चिंतोरे आदीसह 3ही पीडित कुटुंबाचे नातेवाईक व विविध पक्ष संघटनेचे नेते, कार्यकर्ते व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लातूर शहर जिल्ह्यात मागील 2 महिन्यापासून विविध ठिकाणी दलित समाजातील विद्यार्थी यांना जातीय द्वेषातून लक्ष्य केल्या जात आहे, अमानुष हत्या करण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर अत्याचाराच्या घटनेत लातूर जिल्ह्यात वाढ झाली आहे, म्हणूनच हा इशारा दलित संघटनेच्या वतीनं देण्यात आला। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी उपसंपादक गुलाब शेखसह मी राम पेटकर। कुटुंबाची पहिली पसंत आपला चहा सांची चहा। सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात। संपर्क करा स्मिता बाबरे 84 59 17 78 02। चहाच्या नादात सबस्क्राइब करायला विसरू नका। सबस्क्राइब करा आणि रोज प्या सांची चहा।